मला माहिती आहे तुमच्या डोक्यात सध्या खूप सारे प्रश्न असणार. दीपाली राखी कोणाचं इविक्शन होणार, विशाल राकेश कोण आहे नंबर 1 वर, सगळं सांगतो. त्यापूर्वी तुम्ही माझं एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा, जे सगळं करू शकता प्लीज करा. मी एवढ्या दिवसापासून बोलत आहे, प्लीज सबस्क्राईब करा, पण तुम्ही करत नाही आहे. आज वेळ आहे, आज सबस्क्राईब करून टाका. तर टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेट आहे, जसं की तुम्हाला माहीतच असेल. नाही माहीत असेल तर आता माहीत झालेलं आहे. तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ नाही बघितला तर जा आणि बघा. त्यानंतर तुम्हाला कुठे ना कुठे आयडिया येणार की किती बदल झालेला आहे. तर मी सुरू करतो. तर टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. तर दरवेळेस मी नंबर 5 पासून सुरू करतो, पण आज मी नंबर 1 पासून सुरू करणार, कारण नंबर 1चं नाव ऐकल्याबरोबर तुम्ही सगळे शॉक होणार आहात. तर नंबर 1 वर आहे विशाल कोटियन. आणि आता विशालचं नाव ऐकल्याबरोबर खूप सारे लोक असे म्हणणार की तू फेक व्हिडिओ बनवतो, तू असा आहे, तू तसा आहे. तर मी तुम्हाला सांगू देतो, काल रात्री विशाल हा थोडासा इमोशनल झाला. त्यानंतर लोकांना कुठे ना कुठं असं वाटलं की विशालला खूप मोठी शिक्षा झालेली आहे. त्याची चुकी होती, पण चुकी तर राकेशची पण होती ना. तर दोघांना सेम शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण विशालला मोठी शिक्षा झाली असं मला वाटते, म्हणजे सगळ्यांना वाटते. म्हणून लोकांनी त्याला वोट केलं. आता खूप सारे लोक असं म्हणणार की राकेशला तन्वीचे फॅन्स पण वोट करत आहे. मी तुम्हाला सांगून देतो, पहिले पण मी बोललो असेलच, नाही बोललो तर आता बोलून देतो की या शोची स्वतः खूप मोठी ऑडियन्स आहे. आणि या शोची ऑडियन्स या बेसवर वोट करते कोण किती चांगलं गेम खेळत आहे, कोणासोबत राईट होत आहे बिग बॉसच्या घरात, कोणासोबत रॉंग होत आहे, या बेसवर या शोची ऑडियन्स वोट करते. तर विशालला सर्वात जास्त वोट आहे. त्यानंतर 2 वर राकेश आणि विशालमध्ये वोट डिफरन्स खूप जास्त कमी आहे. कधी कोणी वरती खाली होऊ शकते. म्हणून त्यासाठी उद्या 12 वाजेपर्यंत वोटिंग करा आणि मग त्यानंतर आपण बघू काय होते काय नाही होत. तर नंबर 3 वर अनुश्री माने, नंबर 4चं नाव ऐकण्यासाठी तुम्ही तयार झाले असाल सगळेजण. नंबर 4 वर दीपाली आणि नंबर 5 वर राखी आहे. आता राखी आणि दीपाली पैकी कोण जाणार? पहिले तर बिग बॉस राखीला प्लीज बाहेर काढा. राखी खूप जास्त पर्सनल गोष्टी करत आहे आणि आपल्याला म्हणजे आम्हाला हे सगळं नाही बघायचं आहे. आम्हाला फिनाले वीकमध्ये टास्क बघायचे. आम्हाला हे नाही बघायचं की कोण कोणावर पाणी टाकते, हळद टाकते, आम्हाला नाही बघायचं आहे. म्हणून राखीला प्लीज बाहेर काढा. राखी हे सगळं यासाठी करत आहे की राखीला लोकांनी रिस्पॉन्स करावं, त्यानंतर भांडण होणार. राखी हे बिग बॉस शोसाठीच करत आहे, पण आम्हाला हे सगळं नाही बघायचं आहे. त्यानंतर नंबर 4 वर दीपाली आहे. दीपाली तर काहीच नाही करत आहे बिग बॉसच्या घरात, ती फक्त रडत आहे. कोणी काही म्हटलं तर मला माहीत आहे दीपाली इमोशनल आहे, पण हा गेम स्ट्रॉंग होऊन खेळायचा असतं. तर दीपाली आणि राखीपैकी राखी या वीकमध्ये जाणार आणि दीपाली टॉप 5 मध्ये जाणार. पुढच्या वीकमध्ये रेवा जाऊ शकते, तर काही पण होऊ शकते. सध्याच तर मी काहीच नाही सांगू शकत. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. उद्या 12 वाजेपर्यंत वोटिंग करा. मी तुम्हाला भेटतो उद्या संध्याकाळी क्लोजिंग वोटिंग ट्रेंड्स घेऊन येतो. टेक केअर, बाय बाय.